आपण पाहणार आहोत इन्स्टंट असे गुलाबजामुन। तर मी गोवर्धनचं गुलाबजामुन मिक्स हे पॅकेट घेतलेलं आहे। त्याच्यात साधारण 50 गुलाबजाम तयार होतात। अगदी सोपी मेथड आहे। तर चला सुरुवात करूया। आपण जे इन्स्टंट गुलाबजामचं प्रीमिक्स आहे ते आधी बाउल मध्ये ट्रान्सफर करून घेऊया। थोडंफार जर गिठुडा असेल तर त्या हाताच्या साहाय्याने फोडून घ्यायचे आहेत। तर त्याला आपल्याला 100 ते 120 मिली इथं दूध लागणार आहे। तर तुम्ही पाणीही इथं वापरू शकता, पण दुधामुळे गुलाबजाम आणखी असे सॉफ्ट होतात, त्यामुळे तुम्ही नक्कीच इथं दुधाचा वापर करा। थोडं थोडं दूध आपण इथं टाकून घेऊया। दूध टाकताना आपल्याला असं रेग्युलर घ्यायचं आहे। अगदी गरम इथं दुधाचा आपल्याला वापर करायचा नाहीये। कोमट असं दूध आपण इथं वापरणार आहे, किंवा तुम्ही पूर्ण थंड करून दूध इथं वापरलं तरी काहीच हरकत नाहीये। हलक्या हाताने आता सॉफ्ट डोसा आपण इथं मळून घेऊया। दूध एकदम टाकायचं नाहीये। जसं जसं दूध लागेल तसं तसंच आपण इथं दुधाचा वापर करणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता डो इथं तयार झालेला आहे, पण थोडासा हाताला मला हा कडक लागतो आहे डो, त्यामुळे आणखी मी थोडा दुधाचा वापर केलेला आहे आणि पुन्हा एकदा छान असं मळून घेते। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने। जर तुमचा डो इथं तयार झाला नाही तर तुम्ही 1 चमचा दुधाचा इथं वापर करा आणखी, आणि त्याचबरोबर 1 चमचा इथं मैदा तुम्ही वापरून ना सॉफ्ट असा इथं डो मळून घ्या। पण माझ्या मेजरमेंटने केलं तर एकदम परफेक्ट असं इथं गुलाबजाम तयार होईल। तर एक गोळी घेते छोटीशी, आणि ना आपण हाताच्या साहाय्याने ना छोटासा गुलाबजाम इथं तयार करून घेऊया। क्रॅक वगैरे अजिबात जात नाही, तुम्ही पाहू शकता। आणखी गोळा इथं मी घेते तुम्हाला आणि गुलाबजाम करून दाखवते। ते बघा अशा पद्धतीने दुसराही गुलाबजाम इथं तयार केलेला आहे। तर अशा पद्धतीने मी सगळे गुलाबजाम करून घेते। त्यावर आपण दुसरीकडे चाचणी करून घेऊया। जो पाक आपल्याला लागणार आहे ना, तर त्यासाठी ह्या मेजरमेंट कपने मी ना 2 कप साखर घेतलेली आहे। तुम्हाला जर आणखीन गोड हवा असेल तर तुम्ही आणखी अर्धा कप इथं साखर वाढवू शकता। तर ह्याच मेजरमेंट कपने मी 3.5 कप पाणी घेतलेलं आहे, किंवा साखर बुडेल इतपत आपण इथं पाण्याचा वापर करणार आहे। आता आपण गॅस चालू करूया। मोठ्या गॅसवरच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे। आणि मी जी साईडला केसरचं पाणी केलं होतं थोडंसं, ते पाणी मी त्याच्यामध्ये ऍड करून घेते। केसर भिजत घातलं होतं पाण्यामध्ये। छान अशी आता मोठ्या गॅसवर उकळी काढून घ्यायची आहे। साखर वितळेपर्यंत आपल्याला ना गॅस इथे मोठाच ठेवायचा आहे। कलरही छान आला आहे केसरमुळं। आणि चवीसाठी मी 1 चमचा इथे वेलची पावडर वापरणार आहे, जेणेकरून आपल्या गुलाबजामला छान असा फ्लेवर येतो। साखर पूर्ण इथे वितळलेली तुम्ही पाहू शकता। कलरही छान आलेला आहे। मोठ्या गॅसवर छान अशी आता आपण उकळी काढून घेतलेली आहे। आपल्याला इथं पाक 1 तारी किंवा 2 तारी करायचा नाहीये, फक्त हाताला थोडासा चिकट लागेल इथपर्यंत आपल्याला पाकाचा करून घ्यायचा आहे। दुसरीकडे गुलाबजाम आपले तयार झालेले आहे। साईडला कढई गरम करायला ठेवलेली आहे। हलकसं तेल मी इथं गरम करून घेतलेलं आहे, आणि एक एक करून आपण आता हे गुलाबजामुन ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत। एका टाइम ते गुलाबजाम बसतील तेवढेच आपण इथं सोडून घेऊया। गुलाबजाम टाकले की लगेच आपल्याला इथं झाऱ्या घालायचा नाहीये। गुलाबजाम अगदी अलगद असे ना बॉल हे वरती येतात, आपल्याला काही करायची गरज पडत नाही। तुम्ही पाहू शकता कलरही छान यायला लागलेला आहे। सतत हलवत राहायचं आहे फक्त आपल्याला, जेणेकरून सगळीकडून एकसारखे गुलाबजाम आपल्या इथं तळले जातील। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय सेम पद्धतीने थोडासा गोल्डन ब्राऊन जास्त कलर आणायचा आहे। छान असं आपले गुलाबजाम इथे तळले गेलेले आहे। झाऱ्या फक्त फिरवत राहायचा आहे मधोमध, जेणेकरून सगळीकडे गुलाबजाम आपला छान असा तळला जातो। कलरही छान असा आलेला आहे। मी एकदम मंद गॅसवर हे गुलाबजाम तळून घेतलेले आहे। गॅस आपल्याला जराही मोठा करायचा नाही, नाहीतर गॅस मोठा असेल तर वरून गुलाबजाम पटकन लाल होतात आणि आतून कच्चे लागतात। त्याच्यामुळे आपल्याला बारीक गॅसवरच गुलाबजाम इथं करून घ्यायचे आहेत। तर छान असे आपले गुलाबजाम इथं तळले गेलेले आहेत। मी काढून घेते। कलरही छान असा आलेला आहे आपल्या गुलाबजामला। प्रीमिक्स पासून आपण हे गुलाबजाम तयार केलेले आहेत। तर सगळे गुलाबजाम काढून आता मी पुढची बॅच राहिलेल्या सगळ्या तळून घेते आणि तुम्हाला दाखवते। सेम पद्धतीने आपण हे करून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने मी सगळे गुलाबजाम इथे तळून घेतलेले आहेत। कलरही छान आहे। चाचणी आपली मस्त तयार झालेली आहे। हलकीशी वाफ येत आहे। तर अशीच चाचणी आपल्याला इथं हवी आहे। आता एक एक करून आपण सगळे गुलाबजाम ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने सगळे गुलाबजाम ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे। तर आता आपण 1 तासासाठी किंवा ओव्हरनाईट साठीही तुम्ही ठेवू शकता। तर 1 तासासाठी आपण हे गुलाबजाम आता असेच झाकून ठेवूया, जेणेकरून ना गुलाबजाम सगळा पाक असा मस्त शोषून घेईन आणि चुजी असे आपले गुलाबजाम इथे तयार होईल। तुम्ही पाहू शकता 1 ते 2 तास झालेले आहे। गुलाबजामने मस्त असा पाक शोषून घेतलेला आहे। कलरही पाकामध्ये टाकल्यामुळे आणखी छान असा आलेला आहे।
तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट असे आपले इथे गुलाबजाम तयार झालेले आहे. कट करून दाखवते. आतपर्यंत पाक असा मस्त मुरलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने आपले इन्स्टंट गुलाबजाम इथे तयार झालेले आहे. अगदी सोपी मेथड आहे, खूप काही करायला लागत नाही, अगदी पटकन असे तयार होतात. तुम्हाला एक कट करून दाखवते मी गुलाबजाम. खूप सॉफ्ट असा इथं गुलाबजाम हा तयार झाला होता, पाहू शकता. आतपर्यंत रस असा शोषून घेतलेला आहे आपल्या गुलाबजामने पाकाचा. ते एकदम साधी सोपी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा. भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.